हॅलो नमस्कार मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या निकालासंदर्भात आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर बघा मित्रांनो, 12वीचा निकाल कधी लागणार, डायरेक्टली ऑफिशियल अपडेट आलेले मित्रांनो। ऑफिशियल अपडेट मध्ये डेट सांगितलेली आहे की तुमचा 12वीचा निकाल कोणत्या तारखेला लागणार, किती वाजता जाहीर होणार, सर्व अपडेट आलेले आहे। त्यानंतर 10वीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो। तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुमचा 10वीचा निकाल कोणत्या तारखेपर्यंत जाहीर होणार आहे किंवा कधी जाहीर होणार आहे, याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये सर्व अपडेट देणार आहे। तर या ठिकाणी बघा, मी महाराष्ट्र बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आहे। या ठिकाणी नवीन सूचना आलेली आहे, उच्च माध्यमिक परीक्षा फेब्रुवारी 2024 निकाल। तर ज्यावेळेस मित्रांनो आपण याच्यावरती क्लिक करतो तर या ठिकाणी बघा विषय काय म्हटलेला आहे, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षा फेब्रुवारी मार्च 2024 च्या निकालाबाबत मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे। त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे। तर बघा तपशील मध्ये काय म्हटलेले आहे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार दिनांक 21/5/2024 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे। तर बघा मित्रांनो, उद्या निकाल लागणार आहे। आज 20 तारीख आहे, 21 मे ला दुपारी 1 वाजता हे लक्षामध्ये ठेवा। आणि तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना मित्रांनो आतापासूनच ऑल द बेस्ट। आणि तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना मित्रांनो उद्या किती पर्सेंटेज मिळाले ते तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट करून नक्की सांगायचं आहे। आणि तुम्ही हा आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा। तर बघा आता बघा अधिकृत संकेतस्थळाचे म्हणजे वेबसाईट कोणते आहेत रिझल्ट चेक करण्यासाठी ते बघा। पहिली वेबसाईट आहे मित्रांनो maharesult.nic.in। सेकंड वेबसाईट आहे मित्रांनो hscresult.mkcl.org। mahhsc board.in ही तिसरी वेबसाईट आहे। चौथी वेबसाईट बघा results.digilocker.gov.in। पाचवी वेबसाईट आहे tv9marathi.com। सहावी वेबसाईट आहे results.targetpublications.org। तर या वेबसाईटचा मित्रांनो तुम्ही उपयोग करू शकता रिझल्ट चेक करण्यासाठी। काही प्रॉब्लेम आला तर आपल्या युट्यूब चॅनलच्या कमेंट मध्ये विचारा, तुमचे सर्व डाउट्स क्लिअर केले जातील। तर बघा परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थी विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत प्रिंट आउट घेता येईल। त्याचप्रमाणे डिजिलॉकर ऍप मध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल। तसेच www.mahhscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल। ठीक आहे, तर आता सदर निकालाबाबत अन्य तपशील पुढील प्रमाणे। तर बघा ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी श्रेणी विषयांतरिक्त कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती पूर्ण मूल्यांकनासाठी संबंधित विभाग मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून, तर ही अधिकृत वेबसाईट बघू शकता, स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहे। गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी दिनांक 22/5/2024 ते बुधवार दिनांक 5/6/2024 पर्यंत अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येईल। त्यासोबत ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI नेट बँकिंग याद्वारे भरता येईल। त्यानंतर बघा महत्वाची सूचना, फेब्रुवारी मार्च 2024 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पूर्ण मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या 5 दिवसांत पूर्ण मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील। ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पूर्ण मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा। तिसरी सूचना बघा, फेब्रुवारी मार्च 2024 च्या उच्च माध्यमिक इयत्ता 12वी परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या 2च संधी जुलै ऑगस्ट 2024 व फेब्रुवारी मार्च 2025 श्रेणी गुण सुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील। चौथी सूचना आहे, जुलै ऑगस्ट 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी
पूर्ण परीक्षार्थी व श्रेणी सुधार विद्यार्थ्यांसाठी सोमवार दिनांक 27/5/2024 पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्मिगत करण्यात येणार आहे. तर बघा, ही ऑफिशियल अपडेट होती मित्रांनो. उद्या तुमचा रिझल्ट लागणार आहे 21 मे ला दुपारी 1 वाजता 12वीचा. आता महत्वाचा मुद्दा, 10वीचा निकाल कधी लागेल? तर 10वीचा निकाल मित्रांनो मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे मित्रांनो 28 मे, 29 मे किंवा 30 मे किंवा 31 मे या 4 दिवसामध्येच मित्रांनो तुमचा रिझल्ट जाहीर होणार आहे. सरासरी 8 दिवसाचा कालावधी लागेल 12वीच्या निकालानंतर 10वीचा निकाल घोषित होण्यासाठी. या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट वाटला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या सर्व 10वी आणि 12वीच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.